आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे, जो महिना सर्व महिन्यांपैकी अत्यंत पवित्र आणि सर्वात शुभ मानला जातो। या श्रावण महिन्यातील आज पहिला श्रावणी सोमवार। खरं तर सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे आणि संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या सेवेला आणि माता पार्वतीच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। बघा, योगायोगाने श्रावण महिन्यातील जी सुरुवात आहे ती सोमवारच्या दिवशी झालेली आहे, म्हणजे दोनही शुभयोग आजच्या या दिवशी एकत्र आलेले आहेत। आजचा जो दिवस आहे तो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, महादेवांची सेवा करण्यासाठी, मनात असणारी एखादी इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी सोमवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। बघा, आज म्हणजे या श्रावणातील पहिल्या सोमवारी जर तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मुलांमध्ये असणारे अवगुण जे आहेत ते नष्ट होतील। मुलांना कुणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होईल। तुमची मुलं जर तुमचं ऐकत नसतील, तुमची मुलं जर सतत चिडचिड करत असतील, तापीटपणा करत असतील, सतत रागराग करत असतील, व्यवस्थित खात नसतील, अभ्यासात लक्ष लागत नसेल, कामाच्या ठिकाणी जर ते जात असतील आणि तिथे त्यांचं काही पटत नसेल किंवा कामात अडथळे येत असतील, व्यवसायाच्या ठिकाणी व्यवस्थित गिराईक लागत नसेल, अशा कुठल्याही नकारात्मक गोष्टींचा नाश करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। या उपायाने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी संपतील आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतील। त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अडलेली कामं मार्गी लागतील, व्यवसाय आणि नोकरीत त्यांची भरभरून प्रगती होईल, तापीट आणि चिडचिडपणा कमी होऊन तुमची मुलं जी आहेत ती सर्व काही तुमचं ऐकू लागतील। अत्यंत प्रभावी उपाय आहे हा। श्रावणातील सोमवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे। समजा आता मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही पुढच्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल। संपूर्ण श्रावणातील कुठल्याही सोमवारी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता। सगळ्यात पहिली गोष्ट याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे तांब्याभर पाणी। शुद्ध जे पिण्यायोग्य पाणी असतं हे शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे। कुठलंही घाला, गाईचं घाला, म्हशीचं घाला, समजा नसेल यापैकी कुठलं तुम्ही पिशवीचं पण घातलं तरी चालेल, फक्त ते दूध उकळलेलं नसावं, तर ते कच्चं दूध असावं। एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे दूध घालायचं आहे आणि दूध पाणी घेऊन तुम्हाला कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं आहे। तुम्ही सकाळीच अभिषेक घालून आलेले आहात, सकाळीच मंदिरात जाऊन आलेले आहात, तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही पुन्हा जा किंवा मग पुढचा जो सोमवार येईल तर त्या सोमवारी तुम्ही गेलात तरीही चालेल। जर घरीच महादेवांची पिंडी असेल, जर शक्य असेल घरी हा उपाय करता येणं, तर तुम्ही घरी केलं तरीही चालेल। सगळ्यात पहिले महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हे जे कच्चं दूध आणि हे जे तुम्ही घेऊन गेलेले आहात हे सगळ्यात आधी तुम्हाला मुलांवरून उतरवायचं आहे। तुमच्या मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचं आहे एका दिशेला, आणि मुलं बसली की बघा, आता तुम्हाला 2-3 मुलांसाठी जरी हा उपाय करायचा असेल तर साहित्य एकच घ्यायचं आहे, वेगळं साहित्य घेण्याची काही गरज नाही। फक्त काय करायचे, ज्या तांब्यात तुम्ही कच्चं दूध आणि हे जे पाणी घेतलेलं आहे ते दोनही हातात घ्यायचं, उजवा आणि डावा दोनही हात लागले पाहिजेत अशा पद्धतीने हा तांब्या तुम्हाला आपल्या हातात घ्यायचा आहे। त्याच्यावरती एक बेलाचं पान ठेवायचं आहे आणि हा तांब्या तुमच्या मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे। वरपासून खालपर्यंत तुमच्या मुलांवरून 7 वेळा हा तांब्या उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं आहे, जिथे महादेवांची पिंडी असेल। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर हे जे बेलाचं पान आपण घेऊन गेलेलं आहोत तर थोडं बाजूला काढा आणि त्या तांब्यामध्ये घातलेलं जे पाणी आणि दूध आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करा। अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांची इडापिडा दूर होण्यासाठी, मुलांना यश मिळण्यासाठी, त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रार्थना करून झाली की त्यानंतर जे बेलाचं पान आपण घेऊन गेलेलो होतो हे बेलाचं पान हे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे। त्या पानात तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल, जे काही असेल ते व्यक्त करायचं आणि त्यानंतर ते पान महादेवांच्या पिंडीवरती चढवायचं। चढवत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही रुद्र गायत्री मंत्र जो आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरीही चालेल।
हे करून आपलं सगळं झालं की त्याच्यानंतर काय करायचं, आता आपणच मंदिरात नसू, बाकीचीही लोक मंदिरामध्ये आलेली असतील, तर ती लोक जे काही महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करत असतील, बघा आता ही महादेवांची पिंडी असते, ही महादेवांची पिंडी आहे, इथं समजा हा पिंडीचा भाग आहे, ते उपाय सेवा करतो, आणि हा निमुळता भाग असतो, हा इकडचा टोकाचा जो निमुळता भाग असतो तिथून बाहेर पाणी जायला किंवा जे दूध दही आपण अर्पण करतो ते बाहेर जायला जिथे जागा असते, तर तुम्हाला काय करायचंय, तिथलं महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं जे जल दूध दही जे काही तुम्हाला मिळेल त्यातलं थोडंसं हाताने किंवा एखादा चमचा घरून घेऊन जा आणि त्या चमच्याने त्या तांब्यात तुम्हाला घालायचे, जो तांब्या घरून घेऊन गेलेले आहेत तांब्यातील सगळं जल दूध अर्पण करायचं, तांब्या रिकामा करायचा, 5 मिनिटं महादेवांचा जप करायचा, इच्छा व्यक्त करायची, आणि त्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती लोकांनी किंवा कुणीही अर्पण केलेलं जे दूध दही असेल, तुम्ही स्वतः अर्पण केलेलं जर तिथे साठलेलं असेल तेही चालेल, तर ते तुम्हाला त्याच तांब्यामध्ये जो रिकामा तांब्या झालेला असेल त्यामध्ये ते थोडंसं घालायचं आहे, आणि आता हे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं जे तीर्थ आहे ते घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले एक बादलीभर पाणी मुलांना आंघोळीसाठी काढायचं आहे, आणि त्या बादलीभर पाण्यामध्ये 1 चमचाभर तुम्हाला हे तीर्थ घालायचं आहे, आणि तुमच्या मुलांना या पाण्याने स्नान करायला सांगायचं आहे. त्याच्यानंतर घरातले जे 4 कोपरे आहेत त्या 4 कोपऱ्यांना चहूबाजूने वॉशरूम टॉयलेट जे आहे ते सोडून सगळ्या ठिकाणी हे थोडं थोडं तुम्हाला तीर्थ जे आहे ते शिंपडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी तीर्थ शिंपडून झालं की त्याच्यानंतर थोडंसं तीर्थ त्यात शिल्लक ठेवायचं आहे, आणि मुलांनी स्वच्छ स्नान केल्यानंतर हे तीर्थ मुलांच्या हातावर ठेवून त्यांना ते प्राशन करून थोडंसं आपल्या कपाळाला लावायचं आहे. तुम्ही स्वतः देखील हे थोडंसं प्राशन केलं तरीही चालेल. घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल, घरात एखादा व्यक्ती खूप बाधित असेल, काही त्याच्या पाठी त्रास असेल, आजारपण असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला हे तीर्थ थोडंसं दिलं तरीही चालेल. महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं हे तीर्थ जसं तुमची मुलं प्राशन करतील तशी त्यात त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल, त्यांच्यात एक शक्ती येईल, आजारपण दूर होईल, बाधा नष्ट होईल, नकारात्मकता संपून जाईल, आणि त्यांचे यशाचे मार्ग जे आहेत ते चहूबाजूने खुले होतील. अत्यंत प्रभावी उपाय आहे बघा. मुलांसाठी करायचा हा खास उपाय आहे. प्रत्येक आईला सांगेल की आजच्या दिवशी, आजच्या या सोमवारी हा उपाय नक्की करा. आज शक्य नाही झालं तर तुम्ही पुढच्या सोमवारी, संपूर्ण श्रावण महिन्यातील कुठल्याही सोमवारी हा उपाय करू शकता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.